आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ज्यांच्याकडं देशाला पुढे नेण्याची दूरदृष्टी आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांचं नाव, ज्यांचं काम अखंड भारतामध्ये नावाजलं जातं, महाराष्ट्राच्या भूमीतला सुपुत्र ज्यानं संपूर्ण देशाच्या जनमानसाला भुरळ घातले आपल्या कामाच्या रूपानं, ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आज शहापूर नगरीमध्ये इथं आहेत. मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करतो. जरा सगळ्या माता भगिनींनी वडीलधाऱ्यांनी हात वर करायचे आहेत, मुठ्ठी एक करायची आहे, मुठ्ठी मुठ्ठी. म्हसोबाच्या नावानं, म्हसोबाच्या नावानं. साहेब, काल पालखी बाहेर पडली आणि पालखीचे भुई म्हणून आवाड्यांनी काम करायला चालू केलंय. मी मनापासून सांगतो, एकदा म्हसोबा खांद्यावर आला तो गुलाल लावल्याशिवाय परत येत नाही, तो गुलाल घेऊनच परत येतो. आणि आज शहापूरच्या मातीतनं काल गुलाल फिक्स झाला. आपल्या ह्या गावानं एकदा ठरवलं तर खऱ्या अर्थानं ती समृद्धीची पहाट येणारी, आपल्या सर्वांना विकासाला ताकद देणारी आज या ठिकाणी आपल्यामध्ये एक आव्हानात्मक जे वातावरण होतं त्याला मूठमाती देण्याचं काम काल या ठिकाणी झालं. या सभेनिमित्त उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार राहुलजी आवाडे, आत्ता ज्यांनी विविध प्रश्न मांडले ते विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशअण्णा आवाडे, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशरावजी हळवणकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, झोलेताई, सर्व या ठिकाणी असणारे मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर गडकरी साहेब आल्यानंतर आचारसंहिता असल्यामुळं काही मर्यादा आहेत, पण ज्यावेळी गडकरी साहेब कोणत्याही कार्यक्रमाला जातात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला देणं देतात. एखादं काम त्या गावासाठी, त्या परिसरासाठी, त्या जिल्ह्यासाठी असं असतं की जे लँडमार्क असतं, जे पिढ्यानपिढ्या लक्षात राहावं. आज तुम्ही जात असताना अलीकडं पंढरीनाथाला कधी गेलाय का? पंढरपूरला वारीला काल जी लोक जाऊन असतील, कार्तिकीला त्या ठिकाणी जाऊन आले असतील. पूर्वी जात असताना किती तास लागायचे आणि आता तुम्ही किती तासात गेला हे तुम्ही लक्षात घ्या. 2.5 तासात सोलापूर पर्यंत जाण्याचा मार्ग आपला रिकामा झालाय. गडकरी साहेब, पंढरीनाथाची भगवी पताका घेऊन आम्ही सर्वजण ज्यावेळी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो, मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की जात असताना प्रत्येक वारकरी गडकरीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही, कारण त्या रस्त्याला एक वेगळ्या पद्धतीचा आकार त्या निमित्तानं आपण निर्माण करून दिला. सगळी देवस्थानं देशातली जोडण्याचं, राम मंदिरकडे जाणारा तुम्ही रस्ता पाहिलेला असेल तर मला माहित नाही, राम मंदिरकडे असणारा असू दे, कोस्टल रोडच्या निमित्तानं केलेला रस्ता असू दे, आज दिल्लीपर्यंत जाणारा, मुंबईला जोडणारा कॉरिडॉर त्या ठिकाणी असू दे, किंवा दक्षिण भारतामध्ये केलेले रस्ते असू देत, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय गडकरी साहेब आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आहेत. मी खासदार म्हणून मागच्या कार्यक्रमामध्ये साहेब आपल्याकडे मागणी केली. मी मनापासून आपला आभार मानतो की सांगली कोल्हापूर रस्त्याला आपण नॅशनल हायवेचा दर्जा दिलात आणि आता याच्या पुढच्या काळामध्ये सांगली म्हणजे कोल्हापूरला जाणारा हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा. आणि लोकसभेचा खासदार म्हणून साहेबांच्याकडे मी मागणी केली की साहेब हे करणं गरजेचं आहे. साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि आज तो नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याचं टेंडर सुद्धा साहेब निघालेलं आहे. त्यामुळे आता कुठल्याही पद्धतीची अडचण त्याची राहिलेली नाही. फक्त शेतकऱ्यांची आपल्याला मी मागणी सांगितली, दुप्पटच्या ऐवजी चौपट सगळ्यांना मिळाले, तेवढ्या एका सेक्शनसाठी जे या ठिकाणी जी दुप्पटची मागणी आहे त्याला चौपटीमध्ये दिलं तर त्या शेतकऱ्यांचं कल्याण त्यामध्ये होणार आहे आणि बाकीच्यांना न्याय मिळाला तसाच त्या इतर भावांना मिळावा, ही मागणी आमच्या हातकणंगले शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आहे. निश्चितच चांगली कामं होत असताना आपण ज्या इचलकरंजीमध्ये आला आहे साहेब, ते टेक्स्टाईलचा हब आहे. आता काकांनी सगळंच आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की अहेड ऑफ टाइम्स काम करण्याची पद्धत इचलकरंजीची आहे. आजचं क्षेत्र काम करणारं, जसं आपण फ्युएलच्या बाबतीत क्रांतिकारी निर्णय घेतले, पेट्रोलपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं इथेनॉलवर जाणाऱ्या गाड्या असतील, सोलरवर चालणाऱ्या गाड्या असतील, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत चालणाऱ्या गाड्या असतील, यासाठी म्हणून आपण या ठिकाणी काम करताय. आदरणीय गडकरी साहेबांना मला आपल्याला सांगितलं पाहिजे, साहेब ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन आता झाली आणि 100 ई बसेस आता इचलकरंजी महानगरपालिकेला आपण देऊ केलेले आहेत.
पुढच्या काळामध्ये स्वतःचा ट्रान्सपोर्ट इचलकरंजी महानगरपालिकेचा अंतर्गत असणार आणि त्याच्यासाठी ई बसेस आपण त्या ठिकाणी देऊ करतोय. 40चा पहिला टप्पा आपल्याला या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि पुढचा टप्पा आपला 60चा येणं बाकी आहे. तोही येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी 100 ई बसेस आपल्या ह्या सेवेसाठी या ठिकाणी आणतोय. इचलकरंजीमध्ये आधुनिकतेची सुरुवात जी होते, जग एका बाजूला धावतंय साहेब. पहिली जी देशातली गाडी तयार झाली ना, ती ह्या इचलकरंजीच्या मातीत तयार झाली. इचलकरंजीनं देशाला गती देण्याचं काम केलंय. टाटाची नॅनो एक गाडी आली होती, रतन टाटा साहेब म्हणायचे 1 लाख रुपयाला आम्ही गाडी दिली. पहिली देशातली जर गाडी कुठं तयार झाली असेल तर इचलकरंजीच्या भूमिपुत्रांनी या मातीमध्ये तयार केली आणि मग देशामध्ये गतिवानपणे देश पुढे झाला. मेड इन इंडियाचा पहिला संकल्प जगामध्ये या ठिकाणी इंजिनिअरिंग वाढत असताना इचलकरंजीनी त्याचा पाया रोवला. आज सुद्धा टेक्सटाईलच्या बाबतीतला हब म्हणून इचलकरंजी पुढे येत आहे. मी आपल्याला विनंती केली होती की आपण एक ड्रायपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यासाठी द्यावा. ती एका जिल्ह्यासाठी नाही, 5 जिल्ह्यांच्यासाठीची संजीवनी आहे. आणि मला आनंदानं या ठिकाणी हळवणकर साहेब सांगितलं पाहिजे, साहेबांनी त्या सभेमध्ये दिलेला शब्द त्याच वेळी पाळला आणि कोल्हापूर जिल्ह्याचा ड्रायपोर्ट त्यांनी या ठिकाणी मंजूर करून दिलाय. आपल्या तालुक्याच्या पलीकडं हातकणंगल्यामध्ये या ठिकाणी तो ड्रायपोर्ट त्या ठिकाणी तयार होतोय. 5-6 जिल्ह्यांचं एक हब तयार होईल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, पुढच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या असणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं काम त्या निमित्तानं होईल. आज लाडक्या बहिणी खुश आहेत की नाही? जरा हात वर करा ज्या ज्या खुश आहेत. इकडं पण खुश आहेत, तिकडं पण खुश आहेत. साहेब 1500 रुपये दिल्यानंतर एक महिलेनं इथं पदरमोड करत गारमेंटिंगमध्ये काम करणाऱ्या महिला, त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. काही मुलींनी मूर्त्या तयार केल्या, गणपतीमध्ये त्या विकल्या, गणोबा केले मातीचे त्यांनी विकले. ज्यांना 1500 रुपये मिळायचे ते बचत गटामध्ये काही लोकांनी इन्व्हेस्ट केले आणि 2-2 लाखापासून ते 20-20 लाख रुपयाचा या ठिकाणी त्यांनी नफा मिळवला. गृहिणीकडे ज्यावेळी पैसे येतात ना, ते वाया जात नाहीत, ते घराला उपयोगी येतात. माऊलीने ते पैसे असेच वाया घालवले नाहीत, ते कुटुंबाच्या साठी म्हणून वापरले आणि मुलांच्या भविष्यासाठी म्हणून. त्या आता बघतायत एखादा उद्योग मोठा या ठिकाणी व्हावा, जेणेकरून ह्या महिलांना एक वेगळ्या पद्धतीचं दालन त्या निमित्तानं या ठिकाणी निर्माण व्हावं. राहुल आवाडेंना आपण निवडून देणारच आहात. विकासाची चाहूल म्हणजे आपला विकासाची चाहूल म्हणजे आपला. आता राहुलला निवडून द्यायची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. धनुष्यबाण आपण ह्या भगव्या पताकेला शहापूरकरांनी, इचलकरंजीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. साहेब मी पाठीमागे राहत होतो, मला जर कुणी ताकद दिली असेल तर त्या ह्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने या ठिकाणी दिली आणि 40,000चं मताधिक्य. ही भगवी पताका जशी शहापूरच्या चौकामध्ये उभी आहे ना, तो भगवा गौलानं उभारला पाहिजे, याच्यासाठी माझ्यासाठी साथ दिली. निश्चितपणे बटेंगे तो आता बटण्याची वेळ नाही, आता एकत्र राहण्याची वेळ आहे. वोट कटण्याच्या बाबतीत जर कुणी ताकद दिली असेल तर त्या ह्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने या ठिकाणी दिली आणि 40,000चं मताधिक्य. ही भगवी पताका जशी शहापूरच्या चौकामध्ये उभी आहे ना, तो भगवा गौलानं उभारला पाहिजे, याच्यासाठी माझ्यासाठी साथ दिली. निश्चितपणे बटेंगे तो आता बटण्याची वेळ नाही, आता एकत्र राहण्याची वेळ आहे. वोट कटण्याच्या बाबतीत बोलतोय मी. वोट कटणे नहीं चाहिए, बटणे नहीं चाहिए. आपल्याला एक संघपणे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर या ठिकाणी जाऊन नेऊन पोहोचवायचं आहे. मला आपण या ठिकाणी खासदार केलंय, आमदार या ठिकाणी राहुलजी आवाडे साहेबांना करावं, ही कळकळीची विनंती आपल्याला करतो. आज एक मेसेज घराणेशाहीच्या बाबतीत तुमच्याबद्दल या ठिकाणी फिरायला लागलाय. साहेब आवाडे साहेबांच्या बाबतीत, घराण्याच्या बाबतीत टीका करणारा एक मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर त्या ठिकाणी फिरतोय आणि तुमचं नाव घेऊन फिरतोय. घराण्यांना विरोध, घराणेशाहीला विरोध. ते पोरगा साहेब जिल्हा परिषद सदस्य होतं, ते बापाच्या नावाखाली राजकारणात आलेलं नाही, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यानं ग्रामीण भागात जनतेची सेवा केली. जर पहिलीपासून 10वी पर्यंत एखादं पोरग गेला असेल तर त्याला 11वीत जायचा अधिकार आहे का नाही? अहो ते खालनं वर आलंय, बापाच्या नावावर उभारलं नाही, धमक आहे म्हणून उभारलंय. तुमच्यात हिम्मत असेल तर पाडून दाखवा, पण विकासावर बोला. तुम्ही विकासावर बोला, जातीवर बोलू नका, तुम्ही समाजावर बोलू नका.
त्या पोराकडे जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल, दोघांनी माझा चॅलेंज आहे शहापूरच्या चौकातनं, दोन्ही उमेदवार आम्ही शहापूरच्या चौकामध्ये इथं बसवू, दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची ताकद असणारा उमेदवार कोण आहे. विद्वत्तेची जोड एखाद्याला लागती, कर्तृत्वाची जोड लागती, सामान्यांची कणाव लागती. घराणी अशीच उभी राहत नाही साहेब, त्याला खस्ता खावे लागतात. मी परवाची एक तारदाच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषणं ऐकली. आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले, दादांच्यावर टीका करायला लागले. ज्यांच्या नखाची सर ह्यांच्या मुखावर येणार नाही तो माणूस राजकारणामध्ये, आणि आमचं आणि आवड्यांचं जमतंय असं काही नाही, जमत होतंय असं नाही, पण तत्व ज्यावेळी स्वीकारतो ना तो माणूस तत्वानं एकत्र येतो. धैर्यशील माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय. बाळासाहेब मानेंचा नातू आहे. एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवट सोडत नाही, कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि निश्चितपणे ही आम्ही खांद्यावर घेतलंय, निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे. आज आपण केलेलं काम उद्याच्या इचलकरंजीच्या विकासासाठी आहे. मी चॅलेंज केलंय ते कुणाच्या जीवावर आहे माहितीये का? इथं स्टेजवर बसलेल्यांच्या जीवावर नाही, नाहीतर तुम्ही म्हणजे पुढारी सांगायला आल्यात. मी चॅलेंज केलंय ते तुमच्या जीवावर, तुम्ही दिलेल्या ताकदीवर राहुल या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे. आणि खरंच साहेब माझ्याबरोबर कॉलेजला होता उमेदवार, मी खासदार झालो, ते मेरा नंबर कब आएगा म्हणून वाट बघतोय. अण्णा काही खुर्चीच सोडायला तयार नाही. त्यामुळं अण्णाचा विषय लय हार्ड आहे, पण राहुलकडे त्यांचं क्रेडिटचं कार्ड आहे. आता क्रेडिटचं कार्ड वापरायला राहुल चालू करा. सामान्यांच्या विकासाचं क्रेडिटचं कार्ड आहे, गोरगरिबाच्या उत्कर्षाचं क्रेडिटचं कार्ड आहे. आणि निश्चितपणे हे कार्ड विकास गंगा घेऊन येणारा इचलकरंजीसाठीचं कार्ड आहे. एका जातीच्या कार्डानं विकास होत नाही, तर खऱ्या अर्थानं विकासाचं कार्ड आपल्याला वापरावं लागेल. आणि म्हणूनच आज आपल्याला विकास पुरुष तयार करायचे आहे. मगाशी अण्णांचं भाषण झालं, आता राहुलचं भाषण होणार आहे. गडकरी साहेबांचा मी जरा अधिकचा वेळ घेतला, पण साहेब इथं एकदा जमलं ना, मसोबानं एकदा गुलाल द्यायचं ठरवलं की मग काय वारू थांबत नाही. म्हणूनच ही सभा ही विजयी सभा होणार आहे. आजपर्यंतच्या शहापूरच्या इतिहासातली ही सर्वात मोठी सभा आहे साहेब. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नजर जाणार नाही तोपर्यंत माणसं आहेत साहेब पाठीमागपर्यंत. आणि कालची पालखी जशी आली, मसोबाची पालखी सोडवण्याला हात या ठिकाणी आवाडे कुटुंबियांचे लागले, त्यावेळी हृदयामध्ये स्थान त्या ठिकाणी यांनी तयार केलं. मी माझ्या मराठा बांधवांनी मला एक निवेदन या ठिकाणी आल्या दिलं. ते म्हणले साहेब इतर सगळ्या समाजाचे हॉल झालेत, मराठा समाजाचा एक हॉल करा. माझा शब्द आहे तुम्हाला, ही इलेक्शन झाल्यानंतर धैर्यशील माने मराठा समाजासाठी शहापूरमध्ये मुद्दामून मोठ्याच्या मोठं सभागृह आपलं उभा करू आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षाचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार करू. मसोबाला त्या काळामध्ये 50 लाख रुपये मी या ठिकाणी दिले, त्याचं काम चांगल्या पद्धतीनं झालं. त्याच आशीर्वादानं मला ही जगन्नाथाची पालखी या ठिकाणी नेण्याचं पुढं करतायत. माझ्यावर सुद्धा विरोधक 2 दिवस झालं टीका करतायत. मी त्याला समर्थ आहे. त्यांनी बोलावं, मला मटेरियल द्यावं, त्यांना जे जे काय करायचं आहे ते माझ्यावरती बोलावं. येणाऱ्या 20 तारखेला राहुल आवाडे गोलीगत निवडून येणार आहे. आणि मी मुद्दामून आपल्याला सांगेन 23 तारखेला विरोधकांना झापूक झुपूक करण्याशिवाय काही हातात शिल्लक राहणार नाही. यांच्या हातातली इलेक्शन गेलेली आहे, काय त्यांच्या हातामध्ये राहिलं नाही. म्हणून जातीवाद पसरवणं, द्वेष पसरवणं, विष कालवणं याच्यामध्ये या ठिकाणी ते वेळ घालवतायत. फक्त आवाडे साहेब घराणेशाहीचा आरोप होतोय तो खोडून काढायचा आहे. तुम्ही रिकामं राहिला म्हणून पुढच्या लोकसभेत काय आठवण काढू नका. आत्ताच सोडवून घेतो नाही, काय माणसं जास्त आहेत तुमच्यात त्याच्यामुळे ती जरा धाकधूक राहती. पण मसोबासमोर सांगितलं की ते राहतंय खरं. त्यामुळं आपलं ताट भरलं की आवाडे दुसऱ्याच्या ताटात बघत नाहीत. निश्चितपणे मला खात्री आहे की आज भरभरून देव त्यांना त्या ठिकाणी देईल, कारण त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटलेत. आणि निश्चितपणे आम्ही पाण्याचा प्रश्न असू दे किंवा इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांचा प्रश्न एकत्रपणे सोडवण्यासाठी धैर्यशील आणि राहुल एकत्रपणे काम करत राहतील आणि ही विकास गंगा इचलकरंजीला आणतील. एवढंच या निमित्तानं सांगून माझे मनोगत संपवतो. जय हिंद.